साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला। आमदार देवेंद्र कोठे यांनी पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळे सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केले। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, उजनी धरण सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी असूनही सोलापूरला आठवड्यातून केवळ एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे। महापालिका प्रशासन पाणी पुरवठा करण्यास कमी पडत आहे। सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या दुहेरी जलवाहिनीच्या 110 किलोमीटर कामापैकी 106 किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे। केवळ 4 किलोमीटर बाकी राहिले आहे। दुहेरी जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर सोलापूर शहराला रोज किमान 1 दिवसाआड पाणी मिळेल असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे, परंतु महापालिकेने अद्याप जलशुद्धीकरण केंद्राची जागा ताब्यात घेतलेली नाही। राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य कारणांमुळे हे काम थांबल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेला हे काम पूर्ण करून घेण्याबरोबरच नियमित पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात आणि सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली। आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडल्याचा व्हिडिओ मंगळवारी शहरात तुफान व्हायरल झाला। अनेक वर्षांपासूनची असलेली सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या विधानसभेत मांडल्याबद्दल नेटकऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे समाज माध्यमांमधून कौतुक केले। सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे। यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे। यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडताना दिसत आहे। 110 किलोमीटर पैकी 106 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे। केवळ 4 किलोमीटरचं काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाहीये। त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातून एकदा पाणी दिलं जातं। मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा 1 दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही। अनेक ठिकाणी नॅशनल हायवेमुळे जागा ताब्यात घेतली नाही। अशा अनेक अडचणीमुळे हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे। मी सरकारच्या द्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो।